म्हणून मारल्या उड्या तुम्ही. अरे साऱ्यांना माहित आहे मी कुठं नाही कमी. विचारून बघ मार्केट मध्ये आहे रे कोण बॉस. बघ आहे रे कोण बॉस. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एक. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एक. म्हणून मारल्या उड्या तुम्ही. अरे साऱ्यांना माहित आहे मी कुठं नाही कमी. विचारून बघ मार्केट मध्ये आहे रे कोण बॉस. बघ आहे रे कोण बॉस. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एक. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एक. मित्रांनो, तुम्ही जो आता प्रेम पाहिला तो कसा झालाय कमेंट करून नक्की सांगा. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या चॅनलवरती असे ट्रेंडिंग टॉपिकवरती व्हिडिओ एडिटिंगचे ट्युटोरियल तुम्हाला मिळून जाईल. आणि आपण व्हिडिओमध्ये जे पण यूज केले ऑल मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला आपण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तिथे आपण सर्व डिटेल दिलेले आहे ते तुम्ही पाहू शकता. आता तुम्हाला काय करायचे, हा स्टॅटस क्रिएट करण्यासाठी तुमचं जे अलाइट मोशन ॲप आहे ते ओपन करायचे. ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला ते प्रोजेक्ट ऑप्शनवर क्लिक करून ह्यावरची जी बीटमॅप सेटिंग आहे ते इम्पोर्ट करून घ्यायची. त्यानंतर ह्यावरची जी सेकवेक प्रिसेट आहे ती सुद्धा इथे इम्पोर्ट करून घ्यायची. ह्या दोन्ही प्रिसेट आहेत त्या तुमच्या लाईट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायच्यात. हा स्टॅटस क्रिएट करण्यासाठी इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सिम्पली ह्यावरची जी बीटमॅप आहे ते ओपन करायची. आणि जर तुम्हाला माहीत नसेल की ही जी प्रिसेट आहे बीटमॅप प्रिसेट आहे ती तुमच्या लाईट मोशनमध्ये कशा प्रकारे इम्पोर्ट करतात, तर तुम्हाला काय करायचं आहे, जी आपली ऑल मटेरियल लिंक आहे डाउनलोडची त्याच लिंकच्या खाली आपण एका व्हिडिओची लिंक दिलेली आहे. त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही की ही जी बीटमॅप आहे ती कशा प्रकारे अलाइड मोशनमध्ये इम्पोर्ट करतात. तर आता तुम्हाला काय करायचं, ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला खूप साऱ्या बीटमॅप मिळून जातील. तर थोडे इथे समजून घ्यायचे तुम्हाला. तर पहिल्यांदा काय करायचं, तुमचा जो पण फोटो आहे इथे तो इथे ॲड करायचा आहे. ह्या प्लस चिन्हावरती मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन हा जो फोटो इथे ॲड करायचा आहे. आणि जर तुमचा फोटो अशा प्रकारे लहान छोटा मोठा असेल तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचे, त्या फोटोवरती क्लिक करायचे. 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर सिम्पली ह्या सेटिंगच्या कडे एक ऑप्शन आहे त्याच ऑप्शनवरती क्लिक करून 3 नंबरचा ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आणि इथून एक्सपोर्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथून हा जो फोटो आहे इथून सेव्ह करून घ्यायचा अशा प्रकारे. आणि नंतर हा जो फोटो आहे ते ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचे जो फोटो आहे म्हणजे तुमचा जो फोटो आहे ते परफेक्ट बसून जाईल. तर आपण आता काय करूया, सिम्पली इथून तुम्हाला 5 बीटमॅप आहेत त्यानुसार इथून पहिल्यांदा 5च बीटमॅपनुसार कट करून घ्यायचं आहे. थोडे ते समजून घ्यायचं आहे जे आपल्या रोटेट होत होते फोटो ते ॲड करण्यासाठी. तर आपण काय करूया, इथून 5 जे फोटो आहेत तिथून कट करून घेऊया अशा प्रकारे. तर 3 झालेले आहेत, 2 अजून करून घेऊया बीटमॅपनुसार. तर सॉरी ओके. आणि हा जो फोटो इथं एक्स्ट्रा राहिलेला आहे तो आपण डिलीट करूया. तर इथून अशा प्रकारे आपण 5 फोटोचे बीटमॅपनुसार पहिले कट करून घेतल्यानंतर हा जो पहिला फोटो आहे तो तसा ठेवायचा आहे. त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती आपल्याला क्लिक करून द्यायचा अशा प्रकारे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मूव्ह ऑन ट्रान्सफर ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला 2 नंबरचा रोटेटचा ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून इथून अशा प्रकारे आपला 180 डिग्री -180 न्यायचा आहे फोटो. तर अशा प्रकारे नेल्यानंतर तुमचा जो फोटो आहे तो उलटा होऊन जाईल इथून अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर हा जो फोटो आहे तो पण आपल्याला दुसरा वेगळा करायचा आहे. त्याच्यासाठी पुन्हा आपल्या त्याच ऑप्शनवरती जाऊन 2 नंबरच्या रोटेटच्या ऑप्शनवरती जायचे आणि इथून आपल्याला 90 करून द्यायचं अशा प्रकारे. -90 केल्यानंतर सिम्पली तुम्हाला ह्या 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला मूव्ह अँड ट्रान्सफर ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून पहिल्यांदा जोडत थांबायचे. आणि अशा प्रकारे तुमचा इथून फोटो जसा तुम्हाला पाहिजे इथून सेट करायचा आहे. सेट झाल्यानंतर इथून आपल्याला आता काय करायचं आहे, हा जो फोटो आहे त्याला पण पुन्हा आपल्या मूव्ह अँड ट्रान्सफर ऑप्शनमध्ये जायचं आहे. रोटेडमध्ये जाऊन इथून अशा प्रकारे आपला फोटो आहे तो 90 डिग्रीपर्यंत न्यायचा आहे. आणि इथून सिम्पली आपल्या 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया ऑप्शन त्यावरती क्लिक करायचे. मूव्ह अँड ट्रान्सफर ऑप्शन पण ते पुन्हा जाऊन हा जो फोटो आहे अशा प्रकारे आपल्याला सेट करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की अशा प्रकारे इथून हा फोटो उलटा होतोय, हा इकडे म्हणजे डावी उजवीकडे अशा प्रकारे होत आहे. आणि त्याच्यानंतर हा जो फोटो आहे आपला तो आहे ना पुन्हा आपल्याला उलटा करायचा आहे. तर आपल्याला आता काय करायचं आहे, रोटेट नाही करायचा. सिम्पली तुम्हाला इफेक्टमध्ये जायचं आहे. ॲड इफेक्टमध्ये जाऊन हा जो मिररचा इफेक्ट आहे तुम्ही इथून सर्च करून ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर सिम्पली ॲडच करून इथून बॅक करायचं आहे. तर अशा प्रकारे इथून उलटे सुलटे फोटो होऊन जातील 5. तर आपल्याला म्हणजे सरळ उलटा सुलटा असे जे पण आहे ते सिम्पली आपल्या इथून 5 अशा प्रकारे 4 जे पण आहेत ते होऊन जातील. म्हणजे 4 बाजूला उलटे फोटो होऊन जातील. आणि आपण 5 फोटो ॲड केले म्हणजे एक आपला जो आहे तो
ओरिजिनल राहणार आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे बीट आहेत त्यानुसार आपले ॲड करून घ्यायचे. तर सर्व फोटोंना तुम्हाला नाही करायचं आहे. तर सोपं जे आपले सिम्पली हे जे फोटो आहेत 5 इथून सिम्पली त्या फोटो सिलेक्ट करून घ्यायचे अशा प्रकारे आणि ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तुम्हाला कॉपी 5 लेयर्स ऑप्शन मिळून जाईल. ह्यावरती क्लिक करायचे. आता आपल्याला काय करायचं आहे, जिथून आपले फोटो इथे आहेत तर इथे थोडं समजून घ्या तुम्हाला, म्हणजे समजून जाईल. तुम्ही पण अशा प्रकारे टायटस क्रिएट करू शकाल. काय अवघड नाही, मी जसं सांगतोय तसंच करा. तर आपले ह्याच बीटमापाशी थांबायचे, इथून पेस्ट लेअर करून द्यायचे अशा प्रकारे आणि पुन्हा आपल्या दुसऱ्या बीटमापाशी जो पण एक्स्ट्रा पार्ट आहे इथून ह्या लेअरचा कट करायचा आहे. पुन्हा आपल्या बीटनानुसार ॲडजस्ट करायची ही लेअर. पुन्हा आपल्या अशा प्रकारे ॲडजस्ट करून इथून अशा प्रकारे ॲडजस्ट करायचे, इथून कट करायचा आहे आणि आपल्या इथून हा जो एक्स्ट्रा फोटो आहे तो डिलीट करायचा आहे. तर जे बारके बीट आहेत आपण बीट मार्क केलेले तेच फक्त अशा प्रकारे करायचे. आता तुम्हाला काय करायचं, इथून पुढे यायचे आणि हेतून आपण एक फोटो ॲड करूया, म्हणजे जो आपलं ओरिजिनल आहे तोच इथे फोटो ॲड करायचा अशा प्रकारे आणि ह्या बीट मापाशी यायचं आणि सेट करून टाकायचं. त्याच्यानंतर इथून बघू शकाल की आपल्या इथून हा फोटो वेगळा होतो, डायरेक्ट असं होतोय. तर आपल्या आता काय करायचं, इथून पुन्हा पेस्टच करायचे आणि इथून पण ॲडजस्ट करायचे आहे, जसं आपण मगाशी ॲडजस्ट केलं तशा प्रकारे. तर इथून आपण ॲडजस्ट करूया फोटो. ओके, तर आपण ॲडजस्ट करूया इथून. आता मी तुम्हाला 1-2 सांगतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल. आपण पुन्हा इथून पेस्ट करूया, इथून ॲडजस्ट करूया. ओके, तर तुम्हाला बीटनुसार हे फोटो ॲडजस्ट करायचे जसं आपण सांगितले आता तशा प्रकारे, जसं मी करत आहे तशा प्रकारे करायचे. नाही तर तुमचा व्हिडिओ काय तर होऊन जाईल, थोडे ते समजून घ्या. अशा प्रकारे इथून ॲडजस्ट केल्यानंतर पुन्हा आपला हा जो गॅप आहे त्याला आपण पुन्हा ते करायचं आहे, म्हणजे इथून हा फोटो ओरिजिनल तो ॲड करायचा आहे जो आपली मोठी बीट आहे त्यानुसार. ते इथून आपण सेट करूया अशा प्रकारे. ते तिथून बघू शकाल की आपले फोटो आहेत ते रोटेट होत आहेत. पुन्हा आपला हा ओरिजिनल फोटो आहे ते इथून रोटेट होत आहेत. पुन्हा आपला इथे ओरिजिनल येतो आणि आता हे जे 2 राहिलेत ते तुम्हाला काय करायचे, अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे. तर आता तुम्हाला समजलं असेल मी ॲड केले तसे, नाही तर व्हिडिओ खूपच मोठा होईल, मग काही उपयोग राहायचा नाही, तुम्हाला समजायचं पण नाही. मी पुन्हा हेच सांगत बसलो असेल तर मी काय करतो, आता इथून जे पण पुढचे बीट आहे त्यानुसार इथून ॲड करून घेतो आणि थोडं इथे पुढे आल्यानंतर इथून थोडे मोठे बीट आहे तर त्यांना हे रोटेटचे फोटो नाही करायचे. तर इथून आपले जे ओरिजिनल आहेत त्याचे ते ॲड करायचे. तर मी तुम्हाला एक फोटो ॲड दाखवतो शेवटच्या बीटला. तिथून इथून अशा प्रकारे येऊया आणि इथून आपण कट करूया डायरेक्ट फोटो. तर हे शेवटचे बीट आहेत त्यानुसार, म्हणजे आपली थोडी फोटो म्हणजे सॉन्गची फोटोची नाही, सॉन्गची जी बीट आहे ती वेगळी आहे. तर अशा प्रकारे इथून तुम्ही कट करायचे. तर इथून बघू शकाल की आपण ना 1 सेकंदाचं अशा प्रकारे इथून फोटो कट केले. तर मी काय करतो, जे पण फोटो आहे तिथे ॲड करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतो मित्रांनो. तर तुम्ही पण अशा प्रकारे इथून फोटो ॲड करायचे, जसं आता तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो मी, म्हणजे जे फोटो मी ॲड केले तशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचे. ओके, आणि इथून पुढचे जे आपण हे ते कट केले तशा प्रकारे करायचे. ते तुम्ही अशा प्रकारे फोटो ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला आता काय करायचे, इथून बॅक करायचे आणि ह्यावेळची जी सेगवॅक प्रीसेटिंग इम्पोर्ट करून घेतलेली ते ओपन करायचे. ओपन केल्यानंतर इफेक्ट 1ची लेअर आहे त्यावरती क्लिक करू, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करू, इथून कॉपी बॅक करायचे, तर इथून बॅक करायचे आणि जो पण आपला प्रोजेक्ट आहे तो ते ओपन करायचा. ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, इथून आपले जे हे फोटो आहे म्हणजे जे रोटेट होतात त्या फोटोला कोणता इफेक्ट नाही द्यायचा. सिम्पली हा जो मोठा फोटो आहे लेअर आहे फोटोची त्यावरती क्लिक करू, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करू, इथून पेस्ट बॅक करून द्यायचे. त्याच्यानंतर आपल्या फोटोला अशा प्रकारे इफेक्ट येईल. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या इथे एक तुम्हाला फोटो मिळून जाईल, त्या फोटोवरती क्लिक करू, इथून पेस्ट इफेक्ट करून द्यायचे. पुन्हा आपल्या थोडं फोटो यायचे आणि हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करू, इथून पेस्ट बॅक करून द्यायचे अशा प्रकारे. आणि इथून पुढचे एकच फोटो राहील त्याला पण आपण देऊन घेऊया इफेक्ट आणि इथून पुढचेला इफेक्ट नाही द्यायचा, आपण दुसरा इफेक्ट देणार आहे. तर हा जो फोटोला आहे तो दुसरा इफेक्ट द्यायचा आहे. तर अशा प्रकारे ह्या फोटोला इफेक्ट दिल्यानंतर इथून बॅक करायचे आणि ह्यावरची जी सगळे प्रेसेट आहे ते तुम्हाला इथे ओपन करायचे. पुन्हा इफेक्ट 2ची लेअर आहे त्यावरती क्लिक करू, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करू, इथून कॉपी इफेक्ट करू, इथून बॅक करायचे आणि जो पण आपला प्रोजेक्ट आहे तो ओपन करायचा आहे. आता सिम्पली आपल्या शेवटलायचे आणि हे जे फोटो आहेत आपण कट केले थोडे आहेत ते सर्वांना एकच इफेक्ट द्यायचा आहे. आणि इथून तुम्ही जर आहे ना ब्लॅक व्हाईट करायचा असेल फोटो इथून अशा प्रकारे जसं तुम्ही प्रीमध्ये पाहिलेलं, तर तुम्हाला सिम्पली हा जो इफेक्ट आहे कलरमध्ये गेल्यानंतर सॅच्युरेशनचा हा जो इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करू, इथून तुम्हाला मोनोक्रोमा काय आहे ते ऑप्शन त्यावरती क्लिक करू, इथून ॲड करायचे. त्याच्यानंतर इथून हा फोटो आल्यानंतर इथून ब्लॅक व्हाईट होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. तर हे तुम्ही करू शकता. जर आवडलं तर मी केलेलं आहे फ्रेममध्ये तुम्हाला पाहायला मिळेल असेल तर करू शकता तुम्ही. तर आपण करूया म्हणजे नंतर मी करणार आहे, फक्त तुम्हाला आता दाखवते म्हणजे कशा प्रकारे तुम्ही हे फोटो आहे म्हणजे स्टॅटस आहे तो क्रिएट करू शकता. तर आपण पेस्ट बॅक करून घेऊया. जसं तुम्ही स्क्रीनवर बोलता मी ना सर्व पेस्ट बॅक करून घेतलेले आहेत.
तर आता आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही बघितलं असेल की थोडे फोटो आपले झूम होत होते, तर तो इफेक्ट आपण दिलेला आहे. तो इफेक्ट देण्यासाठी आपल्या इथून पुन्हा बॅक करायचे आणि ह्यावेळची जी सेकंड प्रिसेट आहे ती तुम्हाला पुन्हा इथे ओपन करायचे आणि इफेक्ट 3च्या लेअरमध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल. हा तो इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि सिम्पली तुम्हाला हा जो ऑप्शन त्यावरती क्लिक करून सिलेक्ट ऑल लेअर्स ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे आणि 1, 2, 3 लेअर आहेत ते आपल्या इफेक्टचं ते इथून कॉपी नाही करायचे, ते इथून अनटिक करायचे आणि त्या पुन्हा त्याच ऑप्शनवरती क्लिक करू इथून तुम्हाला कॉपी 4 लेअर्स ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती एकदा क्लिक करून बॅक करायचं आणि जो पण आपला प्रोजेक्ट होता तो इथे ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे पण फोटो आहेत ते सर्वांना इफेक्ट द्यायचा आहे. फक्त हे जे मोठा आपलं ऑलरेडी इफेक्ट दिलेला होता त्यांना नाही द्यायचा. म्हणजे हे तुम्ही बघू शकाल की आपण हा जो फोटो आहे त्याला इफेक्ट दिला आहे तर त्याला नाही द्यायचा, जे आपले फोटो राहिले त्या सर्वांना द्यायचा आणि इथून शेवटचे जे इफेक्ट म्हणजे फोटोला इफेक्ट दिलेला आहे त्यांना नाही द्यायचा, फक्त आपले हे जे रोटेट होतात फोटो त्यालाच द्यायचा आहे. तर आपण देऊन घेऊया अशा प्रकारे. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकाल की आपला जो म्हणजे फोटो आहे तो थोडा इथे झूम होतोय. तर अशा प्रकारे तुम्ही म्हणजे फोटोला भारी वाटत होतं आणि इंस्टाग्राम रील्सला पण हाच इफेक्ट आहे तो चाललेला आहे. ते कॅपकटमधून करतात आपण अलाइट मोशनमध्ये करूया. सॉरी, इथून आपलं डायरेक्ट अलाइट मोशनच बॅक झालं. तर आपण अलाइट मोशनमध्ये पण खूप सोपं असतं, खूप साऱ्या मी जी म्हणजे हा स्टेटस क्रिएट करताना तुम्हाला आहे ना आपण तिथे पण पोल क्रिएट करून विचारलं होतं टेलिग्रामला की तुम्हाला कोणत्या म्हणजे ॲपवर पाहिजे व्हिडिओ एडिटिंग. तर खूप साऱ्या लोकांचे कॅपकटवरती पण आलेले, कॅपकट ॲप्लिकेशनवरती आणि अलाइट मोशनवरती पण. मला वाईट सोपं वाटलं अलाइट मोशनवरती, त्याच्यावरून आपण हा जो टायडस आहे अलाइट मोशनमधूनच क्रिएट केला आहे. आणि तुम्ही ही सेम प्रोसेस तुम्ही कॅपकटमध्ये नाही करू शकत, वेगळी प्रोसेस आहे ती नका करू. जसं मी सांगितलं तशा प्रकारे करा, खूप सोपं आहे हा टायडस क्रिएट करणं. तर आपण इथून पेस्ट करून घेऊया जे पण आहेत ते इफेक्ट, फोटोला इफेक्ट. तर खूप सारी मी तर काही बोललो व्हिडिओमध्ये, म्हणजे दुसरा विषय निघलेला. तर सॉरी यार, आपला व्हिडिओचं लक्ष थोडं वेगळं झालं आहे आणि खूप दिवस झाले व्हिडिओ नव्हते आले. तर ठीक आहे. आता आपण काय करूया, इथून जे पण पुढचे फोटो राहिले त्यांना आपण नंतर इफेक्ट देऊया. पहिल्यांदा आता आहे ना, म्हणजे दिले ते इथून दिलेत आता समजून जा. तर इथून तुम्हाला झूमचा पण इफेक्ट समजलं असेल. तर आपण आता काय करूया, हे जे आपण लेअर पेस्ट केल्या सेकेबॅकमधून तिथून पेस्ट करून घेऊया अशा प्रकारे. त्याच्यानंतर इथून ह्या प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन हे जे PNG आहे ते तुम्हाला इथे ॲड करायचे आहे, सिम्पली शेवटलायचे आणि हे जे PNG आहे शेवटपर्यंत सेट करून टाकायचं अशा प्रकारे. आणि आपल्या आता बॉर्डरच्या ऑप्शनमध्ये जाऊन हा जो 3 नंबरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू, इथून शॅडोचा ऑप्शन आहे तो चालू करायचा आहे आणि ब्लॅकच्या इथे आपल्या कोणता पण कलर घ्यायचा आहे तुम्हाला जो पण वाटेल तो इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि इथून अशा प्रकारे तुम्हाला थोडं म्हणजे जेवढा पाहिजे तुम्हाला ब्लर मागची जी लाल कलर आहे तो तेवढा नेऊ शकता. तर इथे आपण 40 ठेवूया आणि इथून बॅक करूया. आणि हे जे PNG आहे ते फक्त 2 लेअरच्या खाली आणून ठेवूया अशा प्रकारे. तर इथून तुम्ही बघू शकाल की हा आपला जो व्हिडिओ आहे तो इथेच झालेला आहे. तर अशा प्रकारे हा स्टेटस तुम्ही क्रिएट करू शकता अलाइट मोशनमधून. तर आता तुम्हाला समजलं असेल, हा जो आपण स्टेटस क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी तुम्हाला सेटिंगच्या कडेला वरती ऑप्शन दिला आहे त्यावरती क्लिक करायचे, व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून इथून एक्सपोर्ट करून द्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की इथे आपला हा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होत आहे. तर आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तसं बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.